हॅलो एव्हरीवन. आपण कालच्या टॉपिकमध्ये शिकलो होतो व्हॉट इज द DML डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज. याची आपण पूर्णपणे मराठीत एक इन्फॉर्मेशन घेतली होती. आणि जर तुम्हाला याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज तुम्ही या चॅनेलला व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला त्याची पूर्ण मराठीत एक्सप्लेनेशन विथ एक्झाम्पल अशी पूर्ण माहिती मिळेल. प्लीज जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नक्की चॅनेलला व्हिजिट करा. तर आजचा टॉपिक आहे व्हॉट इज द DQL इन SQL. ओके, DQL म्हणजेच डेटा क्वेरी लँग्वेज. हा SQL कमांडचा टाईप आहे जो डेटाबेसमधून डेटा रिट्रीव म्हणजेच फेच करणं म्हणजेच तेथून डेटा घेणे यासाठी वापरला जातो. DQL वापरून आपण टेबलमधील डेटा व्ह्यू करू शकतो, रिक्वायर्ड डेटा सर्च करू शकतो, डेटा फिल्टर करू शकतो. एकतर आपण एकूण 3 गोष्टी करू शकतो. टेबलमधील डेटा व्ह्यू करू शकतो म्हणजेच तो डेटा आपण पाहू शकतो. रिक्वायर्ड डेटा सर्च करू शकतो म्हणजे जर आपल्याला पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपण सर्च करून तो डेटा आपला घेऊ शकतो. डेटा फिल्टर करू शकतो म्हणजेच इफ एनी चेंजेस झालं, अनयुजड डेटा असला तिथं आपण फिल्टर करू शकतो. मेन DQL कंपोनंट. DQLचा मेन कंपोनंट कोणता आहे तर सिलेक्ट हा DQLचा मेन कंपोनंट आहे. डेटाबेसमधून डेटा फेच करण्यासाठी वापरला जातो. म्हणजेच डेटा घेण्यासाठी सिलेक्ट हा कंपोनंट वापरला जातो. तर हे आहे DQL म्हणजेच काय, त्याचा कंपोनंट कोणता आहे आणि तो कशासाठी वापरला जातो. जर तुम्हाला असंच दररोज नवनवीन काही ना काही शिकायचं असेल तर प्लीज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन ठेवा. त्यामुळे तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओ मिळतील आणि तुम्हाला काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळेल. थँक्यू.